बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. आज पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ या तुमच्या माझ्या हक्काच्या माध्यमावर अनिश गाढवेंचा चेहरा दिसत नसून फक्त आवाज ऐकू येतोय. याचं एक महत्त्वाचं कारण आहे बरं का शिवसैनिकांनो. आज खरं तर भरून आलेलं आहे, मन भरून आलेलं आहे. शिवसेना एक वादळ हे अगदी 1.5-2 वर्षांपूर्वी लावलेलं एक इवलसर रोपटं शिवसेनेच्या ह्या गद्दारीच्या काळामध्ये, या बंडाच्या काळामध्ये लावलेलं एक इवलसर रोपटं आज एक महावटवृक्ष होऊ पाहतंय. समोर तुम्हाला जी स्क्रीन दिसते ती शिवसेना एक वादळ या तुमच्या माझ्या हक्काच्या यूट्यूब प्रबोधन माध्यमाची होम स्क्रीन आहे. आणि त्यावर जो आकडा दिसतोय 4 लाख महाराष्ट्रप्रेमींचा, 4 लाख महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या संरक्षणकर्त्यांचा, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या संरक्षणकर्त्यांचा, 4 लाखांचा आकडा छत्रपती शिवरायांच्या प्रेमींचा, छत्रपती शिवरायांच्या विचारांच्या प्रेमींचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणाऱ्या या सर्व कडवट मला कडवट शब्दच असा अपुरा वाटतो, कडवट निष्ठावंतांचा हा 4 लाखांचा आकडा आहे. खरं तर मला आज हे बाजूला ठेवलेलं शिवबंधन आहे ना, त्या शिवबंधनाला पुन्हा सांगायचं आहे, वचनबद्ध आहोत आम्ही वचन दिलं आहे बाबासाहेबांना, आम्ही वचन दिलं आहे छत्रपती शिवरायांना, आम्ही वचन दिलं आहे बाळासाहेबांना. या महाराष्ट्राच्या रक्षणार्थ, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणार्थ, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या रक्षणार्थ आम्हाला जे शक्य होईल ते सारं करू. वेळ प्रसंगी प्राणाची आहुती जरी द्यावी लागली तरी देखील आम्ही त्यात तसुभरही मागे हटणार नाही. बाबासाहेबांच्या संविधानाच्या रक्षणासाठी जे आम्हाला करावं लागेल ते आम्ही करू. छत्रपती शिवरायांनी आम्हाला लढाईची शिकवण दिली आहे. छत्रपती शिवरायांचं रक्त नसानसांमध्ये भिनतंय. या मराठी माणसाच्या मनामध्ये, सह्याद्रीच्या कणाकणामध्ये हे छत्रपती शिवरायांनी पेरलेले विचार भिनत आहेत. आणि जोवर आम्ही आता इथे 4 लाख दिसत आहेत, महाराष्ट्रभरात करोडो आहेत. हळूहळू शिवसेना एक वादळ त्या सर्वांना एकटवेल. या माध्यमावर सर्वच्या सर्व महाराष्ट्राच्या स्वाभिमान प्रेमींना एकत्र आणू, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणकर्त्यांना एकत्र आणू. भविष्यात माझ्या महाराष्ट्रावर कुठलंही संकट येऊ देणार नाहीत. ही 4 लाखांची फौज त्यासाठी सदैव तयार असेल. ही 4 लाखांची फौज आहे, सोबतीला मशाल आहे, धगधगती मशाल, क्रांतीची ही मशाल घेऊन यावरी. देश माझा महाराष्ट्र, घर माझं मातोश्री, भगवं माझं रक्त, ही भगवी माझी निष्ठा, भगवा माझा प्राण, ही भगवी माझी आग, मेल जरी या जगात भगवी माझी राख, मेल जरी या जगात भगवी माझी राख. आज वचनबद्ध आहोत छत्रपती शिवरायांना की महाराज कितीही या परकीयांची आक्रमणं होऊ द्यात महाराज, आजचा काळ वेगळा आहे. आज ही आक्रमणं तलवारींनी होत नाहीत महाराज, आजची आक्रमणं तोफ गोळ्यांनी होत नाहीत महाराज. आजची आक्रमणं महाराष्ट्राची संस्कृती संपवणारी आहेत. आजची आक्रमणं महाराष्ट्राचा युवा संपवणारी आहेत. आजची आक्रमणं महाराष्ट्राला संपवणारी आहेत, महाराष्ट्राची अस्मिता संपवणारी आहेत महाराज. या सर्वांना कसं लढायचं याची सगळी शिकवण तुमच्या गनिमी काव्यातनं आम्ही घेतलेली आहे महाराज. आणि तो गनिमी कावा आम्ही कधीही विसरणार नाही महाराज. बाबासाहेबांनी सांगितलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकतोही, संघटितही आहोत आणि संघर्षही करणार. बाबासाहेब संघर्ष हा महाराष्ट्राच्या 5वीला पुजलेला आहे आणि ह्याच संघर्षातून महाराष्ट्राने देशाला दिशा दिलेली आहे. याही वेळेस जेव्हा देशाची लोकशाही बाबासाहेब संकटात असताना, याही वेळेस बाबासाहेब या महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि भविष्यातही करत राहील. आज महाराष्ट्राने दाखवून दिलं की भले वेळ प्रसंगी या मराठी मातीतले पक्ष फुटले, या मराठी मातीतल्या पक्षांमध्ये खिंडारं पडली, काही फितूर पैदा झाले, पण बाबासाहेब आजही या महाराष्ट्रातल्या या मराठी पक्षांनी दाखवून दिलं की आजही आम्ही लढतोय हुकुमशहांच्या विरुद्ध. आज देशाने इतक्या शाह्या पाहिल्या,
अनेक शाह्या पाहिल्या, अनेक शाह्यांचा अस्त पाहिलेला आहे, अनेक शाह्या लोप पावताना पाहिलेल्या आहेत. पण बाबासाहेब, तुम्ही दिलेली लोकशाही लोप पावताना आम्ही पाहू शकत नाही. आम्ही लढणार, आम्ही या सगळ्याशी संघर्ष करणार. शिवसेना एक वादळ आणि शिवसेना एक वादळचे 4 लाख मावळे या सगळ्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या पाठीशी उभे राहणार, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आणि स्वाभिमानाच्या पाठीशी उभे राहणार. आज मी तुम्हा सर्वांना वचनबद्ध होतो आहे. अनिश गाढवे हा फक्त एक व्यक्ती म्हणून तुम्ही पाहताय, पण अनिश गाढवे आपण हा फक्त विचार म्हणून पुढे नेऊयात. आज अनिश गाढवे असेल नसेल माहीत नाही. भविष्यात आम्हीही संपवले जाऊ, भविष्यात आम्हीही जमिनीच्या खाली 200 फूट काढले जाऊ. कारण या आजच्या काळामध्ये, या अशा अंधाधुंद बेधुंद सत्तांच्या काळामध्ये इतकं बोलणं सोपं नाही. शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून ज्यावेळेस आम्ही बोलत असतो त्यावेळेस लाखो दुश्मन पैदा करत असतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जात असताना त्यावेळेस आम्ही पाहत असतो कशा प्रकारे दुश्मन बोकाळलेले आहेत, कशा प्रकारे दुश्मन टपलेले आहेत. या सर्व दुश्मनांच्या छाताडावर भगवा गाडून ज्यावेळेस आम्ही पुढे सरकत असतो त्याहीच वेळेस कळत असतं की कधी हा विचार संपवला गेला तर हे ईश्वर कार्य इथेच थांबले नाही पाहिजे. भविष्यात एक अनिश गाढवे संपला तर लाखो अनिश गाढवे तयार झाले पाहिजेत. यासाठी तुम्हीही वचनबद्ध व्हायचं आहे. शिवसेना एक वादळचं हे ईश्वर कार्य तुम्हा सर्वांना पुढे न्यायचं आहे. हे कार्य थांबता कामा नये. आपला हा विचार हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत राहिला पाहिजे. हीच मोठ बांधत राहिली पाहिजे, बांधली गेली पाहिजे. हे ईश्वर कार्य थांबणं हे महाराष्ट्राच्या, तुमच्या, माझ्या कुणाच्याही हिताचं नाही. पहा ना कसा एक शिवसैनिक जोडला जातो आहे. तुम्हा सर्वांच्या समोर आहे ही परिस्थिती, तुम्हा सर्वांच्या समोर आहे ही परिस्थिती. हे असंच ईश्वर कार्य करत राहूयात. अनिश गाढवे हे फक्त एक माध्यम आहे. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झालेलं, ठाकरे घराण्याच्या विचारांनी प्रभावित झालेलं, छत्रपती शिवरायांच्या त्या शौर्याने प्रभावित झालेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या शिकवणीने प्रभावित झालेलं. हा एक फक्त माध्यम आहे. हा विचार आपल्याला चालू ठेवायचा आहे. मी पुन्हा सांगतो, भविष्यात आम्ही असू, भविष्यात आम्ही नसू. या शिवबंधनाचं कार्य हा फक्त धागा नाही आहे, हा फक्त कोणी दोरा नाही आहे, हा गंडा दोरा नाही आहे. हे एक वचन आहे. या धाग्याला का आपण एवढं महत्त्व देतो, याला का आपण शिव 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 असं नाव दिलेलं आहे, शिवबंधन म्हणतो आपण याला. कारण छत्रपती शिवरायांना दिलेल्या त्या वचनाच्या बंधनात आहोत, बाळासाहेब ठाकरेंना दिलेल्या वचनाच्या बंधनामध्ये आहोत, या मशालला दिलेल्या वचनाच्या बंधनामध्ये आहोत. ही मशाल अशीच धगधगती ठेवूया. आज पुनश्च तुम्हा सर्वांना, तमाम महाराष्ट्रातल्या सर्व मायबाप प्रेक्षकांना, सर्व शिवप्रेमींना, संविधानप्रेमींना, सर्व शिवसैनिकांना, कडवट शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र करतो. हे यश तुम्हा सर्वांच्या पदरी ठेवतो. तुम्हा सर्वांच्या पदरी शिवसेना एक वादळचं हे यश हे तुम्हा सर्वांच्या पदरी पुनश्च अर्पण करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. पुन्हा एकदा सांगतो, हा लढा, हे ईश्वर कार्य आता थांबणे नाही. जोवर श्वासात श्वास आहे तोवर हे ईश्वर कार्य थांबणे नाही. गद्दारांचा समाचार शिवसेना एक वादळ घेत राहणार. रोक सको तो रोक लो. सप्रेम जय महाराष्ट्र. धन्यवाद.